एकेकाळी शरद पवारांना दैवत मानायचो, त्यांच्या वक्तव्यावर बोलण्या एवढा मी मोठा नाही, अजित पवारांचं वक्तव्य. तर ईडीची नोटीस आल्यानं दैवत बदललं, दादांच्या राऊतांचं प्रत्युत्तर. मोदी अमित शाह हे शिवरायांचे मावळे, त्यांनी महाराष्ट्र वाचवला, अन्यथा उद्धव ठाकरेंनी औरंगजेबाचं स्मारक बांधलं असतं. नितेश राणे यांची उद्धव ठाकरे आणि खासदार राऊत यांच्यावर जहरी टीका. शांतिगिरी महाराजांचा नाशिकमध्ये अपेक्षाभंग, नाशिकमध्ये शिवसेनेच्या वतीनं भरला होता उमेदवारी अर्ज, अपक्ष लढण्यावर मात्र शांतिगिरी महाराज ठाम. महायुतीमधील नाशिकचा तिढा अखेर सुटला, शिवसेनेच्या वतीनं नाशिकमधून हेमंत गोडसेंना उमेदवारी, तर नाशिकमध्ये हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे लढत. शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणा, ठाण्यातून नरेश म्हस्के, कल्याणमधून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी, तर पालघर लोकसभा मतदारसंघाचा सस्पेन्स मात्र कायम. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट, तर शिवतीर्थ निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट. लोकसभा जागा वाटपामध्ये एकनाथ शिंदेंचा वरचष्मा, शिवसेना 13 खासदार सोबत असताना 14 जागा लढणार, ठाणे कल्याण नाशिक राखण्यात शिवसेनेला यश. अभिजित पाटलांना मोठा धक्का, विठ्ठल सहकारी साखर कारखाना जप्तीचे आदेश, तर राज्य सहकारी बँकेकडून जप्तीची नोटीस जारी. सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा मृत्यू, अनुज थापन या आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू. भाजपच्या मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज, यूपीतील सुलतानपूरमधून लढणार निवडणूक, तर समाजवादी पक्षाचे भीम निषद विरुद्ध मनेका गांधी यांच्यात लढत. महाराष्ट्राचा इतिहास, एकदा उपमुख्यमंत्री झालेला व्यक्ती पुन्हा मुख्यमंत्री होत नाही, काँग्रेस नेते अमित देशमुखांची देवेंद्र फडणवीसांवर टीका. मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत साधणार संवाद, तर शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी बैठकीत ठरणार रणनीती. विद्यमान खासदार हेमंत गोडसेंनाच नाशिकमधून उमेदवारी, इगतपुरी तालुक्यातील संपर्क कार्यालयाच्या बाहेर गोडसेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष, फटाके फोडत कार्यकर्त्यांनी केला जल्लोष साजरा. ठाण्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण, नरेश म्हस्के यांनी धर्मवीर आनंद दिघेंच्या आनंद आश्रमात जाऊन केलं अभिवादन. भिवंडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बंडखोरीची शक्यता, दयानंद चोरघे बंडखोरीच्या तयारीत, तर चोरघे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता. 12 सरदारांचे वंशज उदयनराजेंच्या प्रचारात सक्रिय होणार, 12 मावळातील सरदारांचे वंशज उदयनराजेंच्या सोबत. शशिकांत शिंदेंचं डिपॉझिट जप्त होणार, उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला विश्वास. पुरंदर तालुक्यात सुनेत्रा पवारांचा धनगर महिलांनी केला सत्कार, काठी आणि घोंगडी देऊन सुनेत्रा पवारांचा केला सन्मान. धुळे शहरातील विद्युत डीपीला अचानक आग, तर वाढत्या उष्णतेमुळे डीपीला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. दक्षिण चीनमध्ये महामार्ग खचून मोठा अपघात, दुर्घटनेमध्ये 19 जण ठार तर अनेक जण जखमी. सीबीआयची महाराष्ट्रासह 10 राज्यांमध्ये छापेमारी, तर महाराष्ट्रामध्ये 30 ठिकाणी सीबीआयची देशव्यापी शोध मोहीम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.